डेंग्यूमध्ये मृत्युमुखी होण्याचं प्रमाण कमी आहे, सिरियस होण्याचं प्रमाण कमी आहे. नॉर्मल आपोआप ठीक होणारे डेंग्यू हे जास्त आहे. चिकनगुन्ह्याचा जर विचार केला तर यात सुद्धा जवळपास 95% होत काही नाही, पण काही 5% चिकनगुन्ह्या पेशंटला थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यात थोडंसं क्रॉनिक आजार किंवा मग प्राणघातक आजार सुद्धा होऊ शकतो. मी डॉक्टर अविनाश गावंडे. मी प्रॅक्टिसिंग पेडियाट्रिशियन आहे मागच्या 25 वर्षापासून आणि मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल सुपरिटेंडेंट आहे. आणि आता सगळ्यांना लक्षात येत आहे की मान्सून जसा सुरू झाला म्हणजे जून जुलैपासून जे पाऊस वाढत आला तर त्याच्यामुळे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी कामं पण सुरू आहे. त्यामुळे पाणी साचलेलं राहते आणि यामुळे मच्छर याची उत्पत्ती जास्त होते. त्याच्यामुळे या रिलेटेड मान्सून रिलेटेड आजार जास्त होतात, जसे की चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू आणि आता काही रेअर केसमध्ये टायफस आणि ब्रुसेलोसिस असे सुद्धा आजार होतात. आणि त्या पाण्यामुळे जर अशुद्ध पाणी जर पिण्यात आलं तर त्यामुळे टायफॉइड, जॉन्डिस असे सुद्धा आजार होतात. पण सध्या सर्वात विचार करण्यासारखा जर असेल तर चिकनगुनिया आणि डेंग्यू हा आजार आहे. जर आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जर विचार केला तर इथे साधारणतः जूनपासून केसेस वाढलेले आहे. जूनमध्ये डेंग्यूच्या 15 केसेस होत्या, जुलैमध्ये 34 केसेस होत्या आणि आता आजच्या तारखेपर्यंत जवळपास 26 केसेस झालेले आहे. ह्या ॲडमिट केसेस आहे. आणि आजचा जर विचार केला तर आज आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 डेंग्यूच्या केसेस आणि 1 चिकनगुन्ह्याची केसेस ॲडमिट आहे. आणि हे केसेस वाढण्याचं कारण म्हणजे या काळात आता मी सांगितलं की या काळात पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाऊस साचवला जाते आणि हे साचलेलं पाणी आहे, याच्यात मच्छराची उत्पत्ती जास्त होते, त्याच्यामुळे हे आजार जास्त होतात. पण मच्छर पासून होणारे बरेचसे आजार आहेत, जसे की मलेरिया आहे. पण डेंग्यू हा आजार डे बायटर आहे, म्हणजे याचे मच्छर दिवसा चावतात. तर जनरली वर्किंग लोक जे आहे की जे लोक बाहेर निघतात कामासाठी किंवा मुलं शाळेत जातात तर त्या मुलांना किंवा त्या लोकांना हा आजार जास्त होतो. म्हणजे लहान मुलांपासून तर साधारणतः 34-35 वर्षापर्यंत हा आजार जास्त होतो. आणि आणि ज्या महत्वाचा आणखी विचार जर केला तर याचं कारण बघितलं की प्रत्येकाला हा आजार होत नाही. ज्यांनी जर प्रिकॉशन घेतले तर त्याला आजार होणार नाही. आणि कधी कधी तुम्ही बघाल रुरल प्लेसमध्ये किंवा सेमी अर्बनमध्ये अशा ठिकाणी गवत जास्त राहते आणि अशा ठिकाणी जर काम करणारे जे लोक आहे किंवा त्या गार्डनमध्ये खेळणारी मुलं यांना हा आजार होऊ शकतो. याच्यात यावर्षीचा जर विचार केला तर दरवर्षी पॅटर्न हा डेंग्यूचा, दरवर्षी चिकनगुन्ह्याचा पॅटर्न हा वेगळा असेल. 2006-07 मध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेस चिकनगुन्हा एवढा जास्त होता की प्रत्येक गावात खेड्यात एक जसं लग्नाचे मंडप लागतात तसे पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी मंडप लागले होते. त्यावेळेस आजार हा जास्त पेन व्हायचं पण पेशंट मृत्युमुखी जास्त होत नव्हते. पण आता यावर्षी जर विचार केला तर डेंग्यूमध्ये मृत्युमुखी होण्याचं प्रमाण कमी आहे, सिरियस होण्याचं प्रमाण कमी आहे. नॉर्मल आपोआप ठीक होणारे डेंग्यू हे जास्त आहे. चिकनगुन्ह्याचा जर विचार केला तर यात सुद्धा जवळपास 95% होत काही नाही, पण काही 5% चिकनगुन्ह्या पेशंटला थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यात थोडंसं क्रॉनिक आजार किंवा मग प्राणघातक आजार सुद्धा होऊ शकतो. याची जर लक्षणे विचार केला तर ही साधारणतः ऑल व्हेक्टर बॉर्न डिसीजेस, व्हेक्टर बॉर्न म्हणजे काही एखादा व्हेक्टर थ्रू आजार होतात, म्हणजे जसं मच्छरा थ्रू आजार होतात, याचे लक्षणं जवळपास सगळे सारखेच असतात. पण चिकनगुन्ह्या डेंग्यूमध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर महत्त्वाचे लक्षण असे आहे की याच्यात ताप येणं, खूप जास्त ताप येणं, तापाची जर विचार केला तर 102च्या वर 102, 3, 4 पर्यंत ताप येणं आणि सोबत डोकं दुखणं, मळमळ होणं आणि थंडी वाजणं हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. आणि काही केसेसमध्ये अंगावर रॅश येतात, म्हणजे लाल लाल चट्टे येतात, बारीक चट्टे येतात. हे या आजाराचं लक्षण आहे. जर आजार त्वरित बरा नाही झाला तर ही लक्षणं वाढू पण शकतात. म्हणजे डेंग्यूमध्ये ज्याला ड्राउझीनेस म्हणजे राहणं किंवा कन्व्हर्सन झटके येणं किंवा अनकॉन्शियस होणं ही सुद्धा या आजाराचे लक्षण आहे. त्यामुळे जसाही फीवर कोणाला जास्त जर असेल त्यांनी त्वरित डॉक्टरांची सल्ला घेणं आवश्यक आहे. बऱ्याचशा सरकारी हॉस्पिटलात सुद्धा याची ट्रीटमेंट चांगली होते. आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या किट्स उपलब्ध आहे. रोज डेंग्यूच्या आणि चिकनगुन्ह्याच्या टेस्ट आमच्याकडे होतात. सगळ्या औषधी उपलब्ध आहे आणि कुठलीच औषधी ही बाहेर लिहून देण्यात येत नाही. आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, आमचे जे अधिष्ठाता डॉक्टर राज गजबी यांनी सांगितल्याप्रमाणे एकाही पेशंटला बाहेरून औषध लिहिण्यात येत नाही. आणि याच्या जर आपण घरगुती उपाययोजनेचा जर विचार केला, कारण हा आजार एक तर सर्वात महत्त्वाचा झालाच नाही पाहिजे. जर आजार होऊ नये त्यासाठी जर आपल्याला करायचं असेल तर आधीच परिसर स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे.
परिसर स्वच्छता म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही असं गवत नसणे, आपल्या आजूबाजूला कचरा कमी असणे, आपल्या आजूबाजूला पाणी जमा नाही झालं पाहिजे. महत्वाचं म्हणजे काही रिकामे कंटेनर कोणाच्या घरी टायर असते किंवा रिकामे भांडी असतात त्याच्यात पाणी जमा होते किंवा कुंड्या असतात कुंड्यामध्ये पाणी जमा होते आणि या पाण्यामध्येच या डासाची उत्पत्ती जास्त होते. तर ते होऊ नये म्हणून त्याची प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही म्हणतो की कदाचित आठवड्यातनं एकदा जर ड्राय डे जर घेतला म्हणजे घरचा पूर्ण आजूबाजूचा परिसर ड्राय राहिला पाहिजे या दृष्टीने विचार केला. म्हणजे पाणी असेल कुंडीतलं ते पाणी काढून टाकलं. रिकामे टायर किंवा रिकामे कंटेनर किंवा कॅन्स असतील त्या रिकाम्या केल्या तर हे डासाची उत्पत्ती होणार नाही. याला म्हणतात प्रायमरी प्रिव्हेन्शन. नंतर पुढे जर आजार झाला तर त्यावेळेस काय करायला पाहिजे? त्या कुठल्या माणसाला जर आजार झाला असेल किंवा आजार झाल्याच्या नंतर तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याची झोप आवश्यक आहे, त्याचं डाएट व्यवस्थित राहणं आवश्यक आहे आणि या आजारात हायड्रेशन सर्वात महत्त्वाचं आहे. पाणी पिणं, लिक्विड जे काही आपल्या घरी होम अवेलेबल फ्लुइड्स आहे, नारळाचं पाणी आहे, ज्यूस आहे, तर अशा अशा गोष्टी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि तरी जर आजार जर रिस्पॉन्स येत नसेल तर नजीकच्या जेवढे काही असेल सरकारी इस्पितळ असो किंवा कुठे हे दाखवणं आणि त्वरित डॉक्टरचा सल्ला घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.